जोरदार आवाज झाला पाहिजे. भारत माता के जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. या आकाशाला नमस्कार, या प्रकाशाला नमस्कार. माथा जिथं झुकतो त्या धरतीला नमस्कार. ज्याने सृष्टी निर्माण करून चमत्कार केला त्या परमेश्वराला विशेष नमस्कार. कर्तव्यनिष्ठ, कर्तव्य दक्ष, डोळ्यात 24 तास अहोरात्र तेल घालून नीतिवंत, प्रज्ञावंत, शीलवंत सन्माननीय अधिकारी साहेबांना माझा विशेष नमस्कार. इथे उपस्थित सर्व पोलीस यंत्रणेला माझा नमस्कार. महाराष्ट्रच काय तर संपूर्ण भारतामध्ये मधील जी पोलीस यंत्रणा काम करते, तुम्हांचं रक्षण करते, गुन्हेगारांवर कार्यवाही करते, या तमाम पोलीस अधिकाऱ्यांसाठी, तमाम पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. वापरणार नाही, कारण इतकं प्रेम देणारी माणसं जर असतील तर तुम्हाला कैदी म्हणावं कसं. प्रेम देणारी माणसं आहेत का? हमने इतिहास में ऐसे भी दौर देखे हैं, हमने इतिहास में ऐसे भी दौर देखे हैं जहाँ लम्हों ने खता की और सदियों ने सजा पाई. याचा अर्थ असा आहे की मी इतिहासात असे काही क्षण पाहिले की काही क्षणांनी चूक केली आणि पुढचे 30-40 वर्ष त्या यातना सहन कराव्या लागल्या. 1942 साली 9 ऑगस्ट 1942 साली अमेरिकेने जपानवर हिरोशिमा नागासाकी, पुढचे 10, 20, 30, 40 वर्ष लागलं जपानला पायावर उभं राहिलं. मूल जन्माला आलं की काय व्हायचं की अपंग म्हणून अपंग जन्माला यायचं. व्यसनावर बोलणं, सर्वांना म्हटलं की व्यसनावर बोला. 64 वेगवेगळ्या विषयावर बोलतो. 6 काय काय व्यसन म्हणजे काय? आज आमच्या व्यसनमुक्ती केंद्रातील इथे कॅन्डिडेट सांगलेले आहेत, तुम्ही आणलेले आहेत. मला सांगा, प्रामाणिकपणे सांगायचा, तुमच्याकडून जे पातक घडलं त्याची शिक्षा तुम्हाला आज भेटत आहे. मला सांगा, हात वर करून सांगायचंय की त्या दिवशी आम्ही व्यसन केलेलं होतं आणि म्हणून आमच्याकडून ते झालं. आशेने हात वर करा प्रामाणिकपणे की आम्ही त्या दिवशी पेलेलो होतो, आम्ही नशा केलेली होती ना आमच्याकडून घडले. प्रामाणिकपणा नहीं. सही है. कोर्ट के सामने नहीं बोल सके तो मेरे सामने. मैं किस खेत की मूली हूँ बाबा? हाँ, तो मैं किस खेत की मूली हूँ? जज के सामने हाथ ऊपर नहीं किया तो क्या बुरी क्या झूलो करते. सही है. तर चला आपण विषयाकडे बोलूया. अंधारी रात्र झालेली आहे, काळोख झालेला आहे, सगळीकडे अंधार आहे. मी घरात कधी जाईल, माझी बायका, पोरं, माझी आई, माझा बाप, माझा भाऊ, माझी बहीण यांना कधी पाहिजे म्हणून तुमच्या अंधारा रात्री चालले आणि तेवढ्यात तिथे एक अंधार काटा, त्या काट्यावर कापकन तुमचा पाय पडला. काय होणार? काटा पायात ठेवता येणार नाही, काढावं तर लागणारच आहे ना. आपण श्वास घेत आहे, जप दिशी काटा काढताय, रक्ताचं थांबवं साचता, काळा चिखल लाल होऊन जाता, लंगडत कसतरी आपल्या घराकडे जाता. घरात जाता त्याला काहीतरी हरळ काहीतरी लावता, दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जाता, पट्टी करता, लंगडत चालायला लागतात. 10 दिवस, 20 दिवस, महिना, 2 महिने, 3 महिने होऊन जातात. जखम बरी होऊन जाते, पण ती ठसठस मात्र कित्येक वर्ष पायाला होत राहते नाही राहत? बोला, होते ना. मला सांगा, काळोख पडायच्या आत जर आपण घरी गेलो असतो तर पायात काटा घुसला असता का? घुसला असता नाही ना. कळतंय का मी काय बोलतो? कळतंय? अंधार होण्याच्या आधी जर आपण घरी काय, सूर्य मावळलाय, जायचंय घरी जायचं. कुणाकडं? पिल्ल्यांकडे. बरोबर. मग काय झालंय? या व्यसनाचं असंच झालंय. वेळ चुकून गेली. थोडं हा नाही झोप नको काय करू, शोक म्हणून सुरू झालेली बियर कधी हातवट्टीवर आली कळलं नाही. तर सिगरेट कधी अर्ध्या तुटलेल्या बिया सापडायला लागलं कळलं का?
1000 रुपये खिशामध्ये ठेवले, सकाळपासून वळवळ करताय, दुसऱ्या दिवशी सकाळी पुडीला मार आहे का नाही? मग दे रे, कारण पुडीचा आपण जर पुडी विडा जर तोंडात ठेवला नाही तर कुठं प्रॉब्लेम येतो, बरोबर? मग हे समजायला पाहिजे, हे कळायला पाहिजे की अंधार होण्याच्या आधी जर आपण निघालो असतो तर काटा पायात घुसला नसता, ती ठसठस खूप वर्ष सहन करावी लागली नसती रे बाबा. मग या व्यस्तता असंच झालं, नव्हती करायला पाहिजे नका, त्याच दिवशी नकार द्यायला पाहिजे होता. अरे दारू, गांजा, सिगरेट, अफू, ड्रग्स याला काय करायला पाहिजे होतं? या व्यस्ताला कुलूप लावायला पाहिजे होतं आणि त्याची चावी साता समुद्रात फेकून द्यायला पाहिजे होती, म्हणजे ती पुन्हा कधीच ते कुलूप उघडलं नसते. पण आपण काय केलं? काय केलं? आपण कुलूपच लावलं नाही का? आपण म्हणलं कुलूप लावायचं, कुलूपच फेकून दिलं, चावीच फेकून, कुलूपच गेलं, चावीची साथ. हेच झालं. आता मला सांगा, मास्टर बरोबर आईला वाटतं रे की माझ्या पोटी रावण जन्माला यावं म्हणून वाटतं का? कोणत्या आईला वाटल की माझ्या गर्भामध्ये दुर्योधन जन्माला यावं? कोणत्या आईला असं वाटतं का रे की माझ्या गर्भातून अतिरेकी जन्माला यावं? कोणत्या आईला असं वाटतं रे माझ्या पोटी अट्टल बेवडा जन्माला यावं? वाटतं? अरे आई नवस करते देवाला, तेव्हा 2 पोरी झाल्या, पोरगा होऊ दे, 11 खेटा कर. नवस बोलते रे ती माऊ, ती आता नवस बोलते का? देवा मला पोरगा होऊ दे, ते पूर्ण गांजाडी होऊ दे, दारुडा होऊ दे, आणि तो गुन्हेगार होऊ दे, आणि त्याला शिक्षा पण होऊ दे. असा नवस केला कोणत्या आई? कोणत्या माऊलीने असा कधी नवस केलाय? अरे प्रत्येक आई बापाला काय वाटतं की माझी झेरॉक्स कॉपी, माझं मुलगा, माझी मुलगी, माझा मुलगा खूप मोठा होईल, आमचं समाजात नाव उभं करील, भावकीत भावबंधात आम्ही ताट मानेने चालू, समाजात इज्जत आपली वाढल. प्रत्येक बापाला वाटतं की माझं पोरगा हे माझ्यापेक्षा 100 पट सरस झालं पाहिजे. कोणत्याच आईला असं वाटत की माझं पोरगं बेवडं व्हावं, माझ्या पोरानं संसाराचं वाटोळं करावं. त्या आई बाईला वाटतं की मला नातवंड होतील, माझे नातवंड माझ्या अंगाखांद्यावर खेळत, मग एक घास चिवचा, एक घास काऊचा असं म्हणून मी त्या माझ्या नातवंडाला काय करील रे? खाऊ घालील, त्याला चॉकलेट आणील, त्याला बिस्किट आणील, त्याला नाऊ घालील, त्याला माखू घालील, त्याला त्याचं हातलं मुठलं असेल, त्याचा दवाखाना असेल, माझी नात माझ्या नातवंडाला अंगाखांद्यावर खेळवील असं त्या आई बापाला वाटतं रे. आणि ह्या व्यसनामुळं काय होतंय सर? संसारच उद्ध्वस्त झाले. तू नवऱ्याचं तोंड उत्तरेला, बायकोचं तोंड पश्चिमेला, चेहऱ्याला भेटत नाही. आणि मग त्या 7 सप्तपदीच्या घेतलेल्या असतात, त्यातली एक पदाची असते. पहिल्या 7 आले की 7वी तिच्या त्या जो व्यसनी नवरा असतो तो तिच्या गळ्यात घातलेलं ते लोडणं असतं. त्या 7व्या फेरीला तो 7वा फेरा माझ्यासारख्या व्याख्याताला काय वाटतं माहिती का? की देवा ती 7वी फेरी ती जेव्हा घेते तर परमेश्वराने एक लेख एक तिच्या भाडावर, तिच्या कपाळावर एक साठवाईने लेख लिहिलेला असतो की ही 7वी फेरी बाई तुला आता आयुष्यभर या बेवड्याला सहन करायची, आयुष्यभर तुला याचे आता शिव्या शाप खाणं आहे, तुला तितका मार खाणं आहे. काय असतं व्यसनाने? हा खेळ सुरू. आता काय वेळ कमी, आपण हळूहळू पुढे जाऊया. म्हणून ती माती सगळ्यांच्या देवाच्या साक्षीने आलेली आपल्या घरातली लक्ष्मी, आणि आपण त्या लक्ष्मीला खेळ सुनी मारतो. खेळ सुनी कशामुळं? फक्त व्यसनामुळं ना राहू. आपल्याला आपण बाप होतो पण आपल्याला हेच कळत नाही की पोरं कधी मोठी झाली. कळतात बंदुकीतून निघालेली गोळी आणि धनुष्यबाणातून निघालेला बाण कधीच मागे घेता येत नाही. तसंच आपल्या जिभेचं आहे. या जिभेतून जे बाहेर पडलं ते कधीच मागे घेता येत नाही.
आणि ह्या जिभेमुळं 9 महिन्याचं भाडं माय कुणाला मागते, दिला पुटूचा तुकडा माय जन्माला जागते, नाही मागत परत टाळू भरलेलं तेल, नाही मागत परत टाळू भरलेलं तेल, तिच्या डोळ्यातलं पाणी बाई कुणी कुणी नेलं, तिच्या दुधात घडला साऱ्या जगाचा दगड, तिच्या विनरे भाकर लागे वातड वातड, अनाथाला विचारावं कशी असते रे आई, आंधळ्याला विचारावं कशी दिसते रे आई, तिच्या मायेची सावली नाही कशात मावली, तुझ्या आयुष्याची दोरी तीन काळजाची केली, आई जगण्याची शाळा तीन सार सार दिलं, आई जगण्याची शाळा तीन सार सार दिलं, तुझ्या सुख दुःखासाठी दादा काय काय केलं, भाऊ काय काय केलं. आणि काय दिसली डोळ्यापुढे. हाँ किसी को मराठी समझ में नहीं आती होगी, सही है ना. हाँ म्हणजे हे आमच्या म्हणजे आता तिथे पंकज भिपणेकर सर आहे, राकेश सर आहे, मी विशालपुरी, कित्येक व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आम्ही ठिकाणी कामं केलेली आहेत. नाशिक असेल, अहमदनगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, पुणे असेल, हजारो पेशंट आमच्या हाताकडून निघून गेले. ज्या वेळेस पेशंट त्या दरवाजाच्या बाहेर जातो ना आमच्या गेटच्या, त्यावेळेस इथं आमच्या शस्त्रे होते, डोक्यात सुद्धा थोडासा त्रास होतो, पळत पळत जाऊन त्या देवाघरात ऑफिसमध्ये देवघर तिथे जातो, त्या देवाकडे हात जोडतो, म्हणतो बाबा रे आता याचं कुटुंब सुखी होऊ दे देवा, याला व्यसनापासून दूर ठेव देवा, 4 लोकात त्याची इज्जत होऊ दे, 4 पैसा याचा बॅलन्स होऊ दे, आणि यांच्याकडून कोणता गुन्हा होऊ देऊ नको परमेश्वरा, यांना जगातलं कुठलंच जेल दाखवू नको. सच तो ये है, हम यहाँ आए थे, हम यहाँ आए इसलिए कि हमारे यहाँ पेशेंट आते हैं जाते हैं, आते हैं जाते हैं, पर क्या होता है, मैं बीमार हूँ तो इंजेक्शन कौन देंगे, डॉक्टर साहब, बराबर. तो हमारे लोग हमारे नशा मुक्ति केंद्र में जो एडमिट होते हैं वो बीमार है, उनको अगर सही इंजेक्शन कोई दे सकता है तो वो आप हो. आप उनको बता सकते हो भाइयों नशे में क्या हो गया, नशे के कारण मेरे हाथ से क्या हो गया, आप उनको बता सकते हो, ताकि जिंदगी भर आने वाली जिंदगी में एक खौफ एक डर उनके मन में रहे की नको रे बाबा, नको नको. सर तुम्ही आम्हाला 3 महिने ठेवलं, आम्ही खुश आहे. केंद्रामध्ये सर पेशंट माझ्याकडे येतं, राकेश सरांकडे येतं, पंकज सरांकडे येतं, मी नाही भेटलो तर पंकज सर नाही भेटत, राकेश सर मला महिना झाला, अजून किती दिवस, 2 महिने झाले सर, 2 झाले, अजून किती वाढवणार नाही ना टेन्शन. आता त्यांना कसं सांगावं, 3 महिन्यापेक्षा आम्ही ठेवत नाही जास्त दिवस, म्हणून चला तुम्हाला अशी जागा दाखवतो, या आपल्या मित्रांना भेटा रे, यांच्यावर काय बीतली, आपसे क्या बीती है ये आपको पता है ना यार, सही है कि नहीं. आपका दर्द मुझे बोलने क्या, हमको पैसे मिलते, हम मतलब बाहर ये तो व्याख्यान करतो, आम्हाला पैसे, आम्हाला बोलायला भेटतं, वेगवेगळे विषय दिले जातात, पण ज्याचं जळतं त्याला, जिसकी जलती है उसको पता होता है कितनी जलती.
पर कम से कम वो दिखती तो है ना दूसरों को, बराबर ना. त्याच्या दुसऱ्याला ते जळतंय, ते लाकूड जायचंय की बाबा रे नीट पहा, असं आपलं नको जाणायला. बरोबर ना रे मित्रांनो, काही चुकीचं बोलतो हा. म्हणून चार गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या यांच्याशी हितगुज व्हावं या हेतूने आम्ही यांना घेऊन आलो. आणि व्याख्यान सरांनी मला फार संधी दिली व्याख्यानाची, म्हणून म्हटलं की आज व्याख्यान नको, आज गप्पाच मारू. काय कुठेतरी म्हटलंय की पाण्यात आणि प्रेमात नेहमीच पडावं, पाण्यात आणि प्रेमात नेहमीच पडावं, जर आलंच दाटून तर भर पावसात रडावं. म्हणून आता आज तुमचं रडणं कुणाला दिसणार नाही. आणि आता डोळे असे झाले की डोळ्यात आता पाणी सुद्धा यायची. आंखें ऐसी बन चुकी है मेरे भाइयों, आंख है पर आंसू कहाँ गए, आंसू खत्म हो गए. काय रडण्याला सुद्धा एक किंमत असते, रडण्याला सुद्धा एक किंमत असते. आंसुओं की एक कीमत होती है मेरे भाइयों, आंसुओं की एक कीमत होती है. मुस्कुराने की कीमत जरा कम होती है पर आंसुओं की कीमत हमेशा ज्यादा होती है. पर जब ये आंसू, ये समंदर, ये आंखों के अंदर छुपा हुआ समंदर जब सूखा पड़ जाता है ना मेरे दोस्तों, उसको पता होता है आंसू की कीमत क्या है. त्यालाच कळतं की डोळ्यातल्या रडण्याची किंमत काय. इथून तुम्ही आता बाहेर, तर इथून बाहेर पडल्यानंतर आयुष्य कसं जगायचं हा तुमच्या पुढं फार मोठा प्रश्न आहे. की जेवढी सभा आहे ती काढल्यानंतर पुढं काय. मित्रांनो, तुम्ही जिवंत आहात, आप जिंदा हो, मैं जिंदा हूं, सब जिंदा है, साथ चल रही है. बराबर. दिल धड़क रहा है कि नहीं धड़क रहा है, धड़क रहा है. दोस्तों, जब तक सांस है तब तक ये दुनिया अपनी है. यहां से जब बाहर निकलोगे तो खुद को ऐसा बनाओ. कडी मेहनत करते हो ना, मेहनत करते हो ना. कारण मी पेपरला लेख वाचला होता की पैठण फुले कारागृह 84 लाख रुपये निव्वळ शेतीमधून निव्वळ नफा मिळवला होता. आज भारतामध्ये 19 खुले कारागृह आहे. त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा दुसरा नंबर लागतो. पहिल्या नंबरला राजस्थान आहे आणि दुसऱ्या नंबरला 19 खुले कारागृह असणारं आपलं महाराष्ट्र राज्य आहे. म्हणून इथून बाहेर पडताना काय तर एक करा, विचार करायचा. इथून बाहेर पडल्यानंतर जास्त विचार करायचा बंद करणे. अति विचार खूप घातक आहे. त्यानंतर आपल्या नातेवाईकांशी भेटणं, बोलणं, तुमच्या पुढच्या आयुष्याचा टप्पा हा इथंच प्लॅन करा. शेती करणार, काम करणार की काय करणार. आणि सर्वात महत्वाचं, इथं डॉक्टर साहेब बसलेले आहेत, मान्य साहेब आहेत, तुमचं शरीर इथं भक्कम करा मित्रांनो. योगा, प्राणायाम, मेडिटेशन आणि सगळ्यात महत्वाचं अध्यात्म. भगवंतासमोर मी आज उभा आहे. अध्यात्माची गोडी लावा. मग त्याच्यासाठी काय जात धर्म वगैरे पाहू नका. काय डिवाइड अँड रूल्स. इंग्रजांनी 250 वर्ष राज्य केलं आणि जाता जाता काय करून गेले आपल्या देशाला, धर्मात वाटून बसले. हे मी या धर्माचा, मी त्या धर्माचा, मी या धर्माचा. परत ते ठीक होतं. आपल्या राजकीय लोकांनी काय केलं, आपल्याला जातीत, मी आमच्या जातीचा, मी तमक्या जातीचा, मी आमच्या जातीचा, मी तमक्या जातीचा. तिथून बाहेर पडल्यानंतर मित्रांनो, धर्मजात या विषारी नागाच्या समोर तो फन काढून बसलेला आहे, कधी जाऊ नका. इथं कसं तुम्ही आता गुन्ह्या गोविंदाने राहतात. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सब हमें भाई भाई. इथं कोणी जातीने ओळखलं जात नाही, बरोबर ना. कोणी धर्माने ओळखलं जात नाही. एकमेकांची काळजी घेता नाही, अरे एक दुसरे की देखभाल करते हो ना. इथून बाहेर पडल्यानंतर तेच करायचं ना. समाजात वावरताना समोरच्याची काळजी घ्या. तो वर बसलेला परमेश्वर तुमची काळजी घे आणि घेणारच. म्हणून आता माझ्याकडे आता शेवटचे 4 मिनिटं राहिले. जाता जाता माझी आवडती कविता, खरं तर चर्चाच करतोय आपण, व्याख्यानात घुसलोच नाही. माझी आवडती कविता तुमच्यासाठी सादर करतो. कवितेचं नाव आहे काना.
संकट येतात आणि जातात, वादळ येतं आणि जातं. तुम्ही फक्त स्थिर उभं राहायचं असतं, कारण ते येणार आहे ना, ते येतं आणि जातं सुद्धा. आपण त्याच्याबरोबर वाहत जायचं नसतं. आणि जर आपण त्या वादळाबरोबर वाहत गेलो तर कुठेही पडू शकतो, कुठेही लागू शकतो, आयुष्य बरबाद होऊन जातं. तुम्ही स्थिर आणि खंबीरपणे त्या वादळाची, मग ते संकट असतील, दुःख असेल, ते काय तुमच्या हातून घडलं असेल, ते सगळं असेल, पण तुम्ही मात्र तुमचा कणा ताट ठेवायचा आहे, उभा राहायचा आहे. वादळ काही दिवस राहतील, नंतर निघून जातील. म्हणून ही कविता शेवटची जाता जाता सादर करतो. एका माणसाचं घर गेलंय पुरात वाहून, सगळा संसार उघड्यावर पडलाय हो. निराश्रय झालेला तो त्याच्या गुरुकडे गेलाय आणि तो काय म्हणतोय, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. 4 दिवस सासूर 4 दिवस माहेरवाशी सारखी राहिली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत कचरी चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. आता कारभारणीला घेऊन संजय सर लढतो आहे, पडकी भीत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतंच लढ म्हणा, नुसतंच लढ म्हणा, नुसतंच लढ म्हणा. खरं तर वेळेचं बंधन मी ॲक्युरेट पाळलेलं